शनिवार दिनांक 18 जून 1995 चे निरूपण. बघा, आपला विषय सुरू करायच्या आधी एका बाईने फार बरोबर मला प्रश्न विचारला मागच्या रविवारीच, पण आपण पुढच्या रविवारी याचे उत्तर देऊ. बाई काय म्हणाल्या, 15-16 वर्ष मी आपली ज्ञानेश्वरी ऐकते. तर म्हणलं अजून असं वाटतं कुठेतरी आपलं चुकत आहे. तर म्हणलं याला काय करावं. तर म्हणलं काय होतं, चुकतं म्हणजे काय होतं. तर ते काय म्हणाल्या, ज्ञानेश्वरी ऐकायला बसते मी, परंतु माझ्या डोक्यातला गोंधळ कमी होत नाही. फार बरोबर आहे बरं बाईचं, बाई साधनेच असली पाहिजे. गोंधळ म्हणजे काय होतं म्हटलं. तर म्हणले ऐकताना मध्ये सुनेचा विचार येतो, काहीतरी घरची अडचण लक्षात येते. काही नाही तर म्हणाली बाई स्वयंपाक पाणी करणारी, सकाळी म्हणाली मी दूध ठेवून गेले स्नानाला आणि ते सगळं ओतू गेलं. तर नवरा इतका नाराज झाला, मेहरबानी तू जाऊ नको आज म्हणला नाही, पण नाराज झालाच म्हणाले. ते मनात येत. मला खरं आवडलं तिचं म्हणणं. बरं का, काय झालं, याच्या मॅट्रिकच्या परीक्षेला मी चीफ कंडक्टर होतो. ते आमच्या कॉलेजमध्येच असायचं, कोणाला ते नाही माहिती, म्हणून मला तिची हाऊस नसेल. तर तो भाग फोर्ट एरिया फ्लोरा फाउंटेनच्या जवळचा. तर तिथे सगळे सेंटरचे कोण पोरं होते, ते अँग्लो इंडियन, पारशी, ख्रिश्चन असे सगळे मुलं मुली, 15-16 वर्षाचे ते पोरं सगळे. तेव्हा ते रस्त्यावरती बिल्डिंग असल्यामुळे त्यावेळेला बसेस सारख्या जायच्या. 3ऱ्या मजल्यावर जरी असलं तरी आवाज यायचा सारखा. तेव्हा एक मुलगी, पारशी मुलगी, 15-16 वर्षाची असेल नसेल, मध्येच थांबली लिहिताना, तास दीड तास झाल्यावर. तर आता मी कंडक्टर होतो, ते फिरावायचं, तुम्हाला माहिती ते सगळं तीर्थ. तर म्हणलं काय अडचण आहे, वाय आर यू सायलेंट, तू का गप्प बसली आहेस. तर मी सहज काय म्हणलं, ती बोलायचीच आधी, हे बसेस बिसेस जाता याचा त्रास नाही का होत तुला. ती काय म्हणाली की नाही सर, मलाच म्हणाली एक आठवत नाहीये. ती म्हणाली मी विचार करते. एवढा गोंधळ सगळा आहे, इतकी पोरण चाललं आहे, कोणी हे मागतो, कोणी पाणी मागतो, कोणी हे चाललंय, आणि तुझं लक्ष इकडे कसं. बरं का, ते झालं. पुढे त्याच मुलीचं सांगतो, आपल्याला 10 मिनिटाची घंटा असते 3 तासाला. म्हणजे आता 10 मिनिटं राहिली. एकदम म्हणाली 10 मिनिटं राहिली. बरं का, काय मी शिकलो त्यावरून. अहो तिच्या ती मॅट्रिक पास झाली की नाही कोणा ठेव, पण मी शिकलो की ज्ञानेश्वरी ऐकायला बसताना असं मन करायला पाहिजे. मग सकाळी दूध उतू गेलं असू दे, चहा बरोबर झालेलं नसू दे, काय अडचणी काय असणारच. याला मानसशास्त्रामध्ये खाते वाटणी असं म्हणतात, डिपार्टमेंटलायझेशन. आता हे सरकार आलंय नवीन, प्रत्येकाला मंत्र्याला खातं दिलंय की नाही निर्णय, आणि असं सांगतात की या खात्याच्या मंत्र्यांनी दुसऱ्याच्या खात्यामध्ये तोंड घालायचं नाही. आता ते घालतात की नाही कोणा ठोक, परंतु घालायचं नाही, हा नियम आहे नाही का. तसं मी आपल्याला विनंती करतो की आपण ज्ञानेश्वरी ऐकायला येताना, विनंती आहे बरं, माझी आज्ञा फिज्ञा काही नाही, की आपण घरच्या गोष्टी विसरून यायचा नाही. तर होतं कसं, तुम्ही एक पत्र लिहिलं, कार्ड लिहिलं, त्यावरती आणखी काहीतरी लिहिलं, तर पहिलंही कळायचं नाही, दुसरंही कळायचं नाही. तसं घरच्या कटकटीचं मी इथे आणल्या, इथे म्हणजे ज्ञानेश्वरीला. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, काय म्हणतात, कसं कळायचं मला सांगा नाही का. प्रश्न पुढेच आहे, मग याला करावं काय.
ते डोक्यातलं जात नाही ना. याचा अर्थच असा की मला जीवनाची खरी जिज्ञासा नाही. कृष्णमूर्तींचं एक वाक्य मला अतिशय आवडतं. काय म्हणतात, तुम्ही जेव्हा लिसनिंग, त्याला इंग्लिशमध्ये श्रवण करायला येता, त्यावेळेला हॅज लाईफ बिकम ए प्रॉब्लेम टू यू. क्वेश्चन नव्हे, प्रॉब्लेम म्हणजे समस्या. तुम्हाला जीवन ही समस्या झाली आहे का, की ती सुटल्याशिवाय चैन पडत नाही, असं झालंय का? नाही झालं ना, तर म्हणजे त्यांचं म्हणणं असं की तुम्हाला जीवनाचा विचार करायचा आहे. तसं ज्ञानेश्वरीचं आहे. कारण माझ्या जीवनाचं जे ध्येय आहे, ते ध्येय मला आज हवं असं वाटल्याशिवाय हे करायचं नाही. त्यामध्ये मी माझ्यावर जबाबदारी घेतो. जबाबदारी या अर्थानं आधी मला ती समस्या झाली पाहिजे, म्हणजे मग ऐकणाऱ्याला ती जाईल. नाहीतर तुम्हाला माहिती आहे, मुंबईच्या पावसाची गंमत अशी आहे, तुम्ही जर उत्तम प्लास्टिकचा रेनकोट घालून गेलात, संबंध पाऊस पडून हात कोरडा तो कोरडा. हे जसं तसं समस्या जर नसेल तर ज्ञानेश्वरी संबंध कोळून प्यायला तरी पुन्हा कोरडा तो कोरडा असं होईल. बघा, आपल्याला उपदेश म्हणून नाही, माझ्यात बदल झाला पाहिजे. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं सामर्थ्य सांगतो आपल्याला. ते परचुरे शास्त्री होते ना, त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे, मला ही सांगितली आपल्याला मागे. त्यांना राजकीय कैदी म्हणून येरवड्यात ठेवलेले होते. त्यामुळे राजकीय कैदी असल्यामुळे त्यांना काही हे नाही, श्रम नाही, म्हणजे दोऱ्या वळा कोरा ते झाड झुड करा ह्या भानगड काही नाही, ते मोकळे फिरायचे. तर त्यांचं एक भागवत होतं, संस्कृत भागवत, ते जुनं झालेलं होतं, त्यांच्यावर पुस्तकं असत. तेव्हा बाइंडिंग डिपार्टमेंट मध्ये एक कैदी होता, तर त्यांची यांची ओळख झाली. मग तो बोलायचा यांच्याशी देवाच्या गोष्टी वगैरे. तेव्हा यांनी ते बाइंडिंग करायला त्याला दिलं, फुकट असते तुरुंगातलं हे. तेव्हा त्याने सहज त्याला विचारलं की काय रे, तुला ही 8 वर्षाची शिक्षा कशा करता झाली? तर तो म्हणाला, माझी एक पुतणी होती 9 वर्षाची, तिच्यावरती मी बलात्कार केला म्हणून मला 8 वर्ष शिक्षा झाली. बर, गुन्हा हा, ही शिक्षा. शास्त्रीवांशी संबंध आला, त्या देवाच्या गोष्टी सांगायचे. ज्ञानेश्वर महाराजांचं सामर्थ्य सांगतो आहे, घेतलं तर. तेव्हा एके दिवशी संध्याकाळी ते दोघं जण तुरुंगाच्या बाहेर म्हणजे त्यांच्या खोल्यांच्या बाहेर गप्पा मारित होते. गप्पा म्हणजे देवाची गोष्टी बोलत होते. आणि मला आठवण का झाली, आता वारी आली आहे ना, तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांची वारी, आपली पालखी पंढरीला जायला निघाली, तर ती त्या तुरुंगावरूनच जाते भिंतीच्या बाहेर. तेव्हा ते ज्ञानबा तुकाराम करीत ते लोक चालले आणि हे दोघ जण आतमध्ये बोलतायत आणि तो रडायला लागला, कैदी रडायला लागला. आणि जेव्हा पालखी जवळ आली तेव्हा एकदम काय ओरडला, अरे ज्ञानोबा, मला या पापातून मुक्त करणाऱ्या तुझ्याशिवाय कोण आहे, मला याच्यातून मुक्त कर. शास्त्रीबा म्हणाले, माझी विद्या लाजून गेली सगळी. अरे हा 700 वर्षापूर्वी झालेला हा महात्मा आज सुद्धा काय आधार देतोय आपल्याला. म्हणजे ही जीवनाची समस्या झाली त्याला काही. तसं तुम्हा मला अगदी प्रपंचातली, समजा तुमच्या मुलीचं लग्न होत नाहीये, पण समस्या होऊ दे की काय करू. समस्या केव्हा होईल, ते कशाची तरी आड येते तेव्हा समस्या होईल. नाहीतर माळ घेऊन जप करून टाकल्यानंतर समस्या कसली आहे. हो, आपल्या मराठीत फार छान आहे नाही का, ते पूजा करून टाकली एकदा नाही का, म्हणजे ते पाठी टाकतो तशापैकी आहे. बिल्डर्स नाही का पाठी टाकतात तशापैकी. असं केलं तर समस्या कशी नाही का. तेव्हा माझी खरोखर विनंती आपल्याला आहे
हे की नाही खोटी लीनता नाही. आपला काय अधिकार आहे तुम्हाला सांगायचा. खरं खाते वाटणी करा. आता ज्ञानेश्वरीला बसायचं ना, प्रपंचाची कटकट असतं कामाची नाही, बरं का. म्हणजे काय होईल, निदान ते काय म्हणतात ते खरं लक्षात येईल. याची खूण आहे. निरूपण झाल्यानंतर का काय सारांश सांगा बघू काय आहे. सांगता येईल का? कठीण आहे सांगणं. सांगता येईल हे म्हणणं कर. संध्याकाळचं तर जाऊन द्या, हवा चूक जाते सगळे. घरी गेल्यानंतर सगळ्या तिकडच्याच भानगडी. पण थोडं तरी हे करायला पाहिजे. नेपोलियन होता ना, नेपोलियनला अशी विलक्षण शक्ती होती. तो काय सामान्य पुरुष नव्हता बरं का. तो सरकारी काम करायचा, राजा होता, तेव्हा त्या निर्णायक खात्यांचं काम करायचा. तर त्याची काय सवय अशी होती, तो फिरायचा आपल्या राज्यामध्ये. तेव्हा जाताना बग्गी असायची, बग्गी व्हिक्टोरिया, बरं का. त्या आता मुंबईच्या दिसत नाहीत ना. त्या बग्गीमध्ये काय सोय असे, त्याचा एक सेक्रेटरी, मध्ये टेबल आणि दोन बाजूला मेणबत्त्या, समोर सेक्रेटरी हा त्याच्या उलट. आणि रात्री सुद्धा तो आपलं काम करायचा. 11 वाजले म्हणजे म्हणायचा, थांब आता तू बैस, मी 15 मिनिटं झोप घेतो. म्हणून ते पेन ठेवली की होरायला लागायचा. त्याला विचारलं की तू करतोच कसं, तर म्हणतो एखाद्या मोठ्या कपाटात लहान कप्पे असावे, तसं माझ्या मेंदूमध्ये म्हणले असे कप्पे आहेत. आता हा कप्पा उघडायचा ना, उघडला. झोपेचा कप्पा पाहिजे म्हणजे तो उघडला. तसं थोडस निदान 2 कप्पे तरी करावे. एक प्रपंचाचा कप्पा जो गेटच्या बाहेर ठेवायचा आणि ज्ञानेश्वरीचा कप्पा ठेवायचा. कसं होईल मला सांगा. त्याशिवाय हे का मी सांगतोय. तुम्ही म्हणाला काय आज काय झालंय, थोडस काय तशी घेत नाही आपण कधी. हा तो पुढचा विषय जो आहे ना, त्यांनी भक्तीचा विषय सांगितलेला. चतुर्विधा भजन्ते माम, 4 प्रकारचे भक्त सांगितलेले. काय ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन आहे सांगू तुम्ही. भक्तिशास्त्र या मोठ्या मोठ्या लोकांनी लिहिलंय म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी 7व्या अध्यायात एका 5-25 ओव्यामध्ये वर्णन केलेलं त्या अवस्थेचं. ज्ञानी भक्ताचं लक्षण त्यांनी सांगितलं नाही भगवंतानी. आत्मैव आत्मैव, आता माझा आत्माच आहे ज्ञानी. चतुर्विधा भजन्ते का. म्हणून की नाही हे समजायला आधी समजलं पाहिजे. समजून पुन्हा ते लक्षात राहायला हे अवश्य आहे. म्हणून मी सांगतोय बरे, माझा हेतू दुसरा काही नाही. तुमचा अवमान करावा तर हा मुळीच नाही. माझी भावना समर्थांच्या सारखी नाही आहे. तुम्ही श्रोते रघुनाथ मूर्ती, तेथे मी अल्पमती, बरं का. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष परमात्मा स्वरूप आहात रघुनाथ मूर्ती, तिथे मी काय सांगणार तुम्हाला. तुमच्या नजरेखालून गेलं नाही असं काही नाहीच. असं ते तिची आपली भूमिका नाही. पण असं वाटतं इतकी गैरसोय करून तुम्ही येता, अहो अर्धा दिवस जातो ना, असं काय करता. असं असल्यामुळे आपल्याला फायदा झाला पाहिजे ना, ह्या त्यातला हेतू आहे, दुसरं काही. माझा हातचा विषय काय आहे तो असा म्हणाले, जेथ वैराग्याची नाव न निघे, विवेकाचा तागा न लगे, वरी काहीतरी ये योगे परी विपाय. म्हणाले नदीची उपमा घेतली आहे ते आता ध्यानात आहे. पण ही जी नदी आहे माया नदी, ही महानदी आहे. आणि महानदी असल्यामुळे ही कधी कोरडी पडणारच नाही. कमी जास्त होईल पण कोरडी पडणार. त्या गंगा आणि नर्मदा अशाच नद्या आहेत ना, त्यांना कोरडं पडणं माहितीच नाही. मार्ग बदल दिले कळला पण कोरडं पडलं. तर मग या नदीला पार करायला काय करावं लागतंय हा विषय. तर म्हणले त्या काळी काही स्टीमर्स नव्हत्या, होड्या असायच्या. तर इथे होडी कोणची, वैराग्याची नावाने निघे. लक्षात घ्यावं. मी थोडस तुम्हाला प्रस्तावना या करता केली. वैराग्य म्हणजे काय, विराग. राग म्हणजे रस ज्यातून येतो तो राग.
मन रमवतो, मन भुलवतो तो राग रमयती, त्याच्यामध्ये मनुष्य रमतो. ते रमणं प्रपंचातलं कमी झालं पाहिजे. पहा बुवा, आहे हे असं आहे म्हणजे आवडीनं प्रपंच करण्याची जी वृत्ती आहे ती कमी झाली पाहिजे. अरे का मला एक आठवत, एका गृहस्थाची 2 बायका मेल्या. 45 वर्षाचं वय झालं. अलीकडच्या काळातली गोष्ट, फार काय जुन्यातली नाही. 3रं लग्न केलं. आता हा 46 वर्षाचा मनुष्य, ते केस पांढरे झालेले, हे झालेले. आता बायको 20-22 वर्षाची. तेव्हा तिला फिरायला न्या, सिनेमाला न्या, नाटकाला न्या, हे सगळं आलं. आल्यानंतर ते करायचे बरं का, हसून खेळून करायचे. एकदा सहज विचारलं मी की म्हणलं बा तुम्ही एवढं हे करता कसं काय आहे? अहो मनापासून नाही करी, तिला नाराज करू नये म्हणून करतो म्हणाले. तसा प्रपंच केला पाहिजे. तुम्हाला आवडणार नाही पण तसं आहे, सगळं करावं लागेल. का करू नये? तुम्ही पडलात ना त्यामध्ये, करावं लागेल. पण हे काही माझं खरं ध्येय नाही, हे सगळं बाय प्रॉडक्ट आहे. मुख्य माझा धंदा निराळा आहे. हे आहे आलाय नशिबाला करायचं म्हणून करायचं असं पाहिजे. जसं एखाद्याचा तरुण मुलगा मेला आणि त्याचा प्रपंच आहे आणि याला करायचं आहे, तर नाईलाज म्हणून जसं तो करतो तसा प्रपंच करायला पाहिजे. त्याला वैराग्य. वैराग्य म्हणजे सोडणं नव्हे. महाराजांचं एक दृष्टांत फार अप्रतिम आहे. महाराज म्हणाले, जर सोडणं हे वैराग्य असेल तर जी वस्तू मोठी आहे ती सोडलं म्हणजे मोठं वैराग्य. आणि आपण भगवंताला सोडलंय म्हणजे केवढं वैराग्य आहे म्हणाले आपल्या आई. सोडणं हे वैराग्य, त्यातला रस गेला पाहिजे. सत्पुरुष मजा करतात ते अशी नाही का. तेव्हा सोडणं नव्हे, त्यातला रस गेला पाहिजे. नाही नाही करायचंय झालं करा. आणि ही अवस्था पण लग्नाला 30-40 वर्ष झाली की येतेच बरं का. काय नाही करतो प्रपंचात, भेटायचं कसं तरी झालं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की या नदीला पार करायला वैराग्य अवश्य आहे, पण ती वैराग्य नावेसारखं आहे. म्हणून नदीतून पार पडतो ते वैराग्य नाही. दुसरं म्हणाले, विवेकाचा तागा न लगे. तागा शब्द मराठीत काय आहे तर ते असं आहे, सापडला ते हे भावे शिवाजीराव भावे म्हणजे विनोबाचा भाव, याचा कोश आहे ज्ञानेश्वरीचा. हे जे नावाडी असतात हे नदीची खोली मोजतात. आताच मान निराळ आहे, त्यात एक बांबू असतो, लांब बांबू, तो नदीमध्ये घालतात आणि तो खाली तळाला लागला म्हणजे तेवढी खोली त्याची. तर ते म्हणाले, विवेकाचा तागा न लगे. काय ज्ञानेश्वर महाराजची खुबी आहे देताना. बांबू काय करतो, खोल खोल जातो, तळापर्यंत खोल जातो. असा हा माणसाचा विवेक जो आहे तो त्याच्या आत्मस्वरूपापर्यंत खोल खोल जातो. माया नदीच्या पलीकडे परमात्मा आहे ना, किती खोल जाल तुम्ही, तर या माझीच माया नदीचा अंत जो आहे, तळ जो आहे, तिथपर्यंत विवेक जाऊ शकतो. काय सांगू, अरे इतके तत्वज्ञानी आम्ही वाचले, पण हे काही निराळा आहे हो. म्हणजे मग याचा विवेक इतका जबर आहे की कोणत्याही वस्तूला भेद करून जातो. विवेकाचा तागा नलिगे वरी काहीतरी ये योगे परी विपाय होतो. बरोबर, विवेक आणि वैराग्य हे फारसं नाही, पण एखादा योगाचा अभ्यास करतोय तर क्वचित थोडं साधतं म्हणाले त्याला. त्यांना सांगायचंय भक्तीशिवाय साधत नाही सांगण्याकरता हा सगळा प्रपंच. मग ऐसे तरी जीवाची अंगवणे ये माया नदीचे तरणे हे कासयासारखे बोलणे म्हणावे पा. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःलाच एक प्रश्न विचारला. आता हे माया नदी तरून जायचं हे कसं काय आहे बुवा, काय म्हणून सांगावं, याला उत्तर काय द्यावं. तर म्हणाले काय आहे, जीवाची अंगवणे. अंगवणे म्हणजे सामर्थ्य. जीव
आपल्या सामर्थ्यावर या माया नदीचं तरण करू म्हणेल, याला काय उपमा द्यावी असं म्हणाले. मग म्हणाले हे अशक्य आहे. कसं अशक्य आहे? जर या अपथ्यशीला व्याधी, पथ्य न करणाऱ्याला व्याधी, आकळे साधूशी दुर्जनाची बुद्धी, की रागी सांडी वृद्धी आली शांती, हे अशक्य आहे. जीव आपल्या सामर्थ्यानं हे करू म्हणेल, हे अशक्य आहे. तर दृष्टांत दिला. काय म्हणाले? एक माणूस आहे, रोगी आहे लेखाचा, त्याला काहीतरी झालंय, पण अपथ्यशील आहे, पथ्य करीत नाही, बरा होईल का म्हणाले. तसा हा जीव जो आहे अशक्य नाही. बर, मर्म काय आहे? याला हिंदीमध्ये परहेज म्हणतात. परहेज म्हणजे पथ्य. आयुर्वेदाची प्रतिज्ञा आहे, अर्धा रोग पथ्यानं बरा होतो. आणि तुम्हाला माहिती आहे, डायबिटीस वगैरेचे लोक असतात ना, पथ्यावरतीच जगतात की पुष्कळसे. नाही, ते होमिओपॅथी सुद्धा पटलं. काय म्हणाले? आंबट खाऊ नका. त्या आंबटामध्ये सुद्धा आमसूल खा, पण लिंबू खाऊ नका, असे लफडे आहेत त्याच्यामध्ये बरं का. एकच अशी औषध संस्था आहे ॲलोपॅथीची, काय खा तुम्ही, औषध घ्या, गोळ्या घ्या, म्हणजे बरे होणार. काय बुवा, काय चमत्कार आहे बघा. नाही, ब्रह्मदेव असते, काय बोलू नका. खिसा भरतो झाला यांचा आपला. व्याधी म्हणली की पथ्य आलं. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग ज्ञानेश्वर महाराजांचा हेतू काय? अरे प्रपंचामध्ये, तुमच्या संसारामध्ये तुम्ही किती पथ्य पाळाल? तुम्ही परावलंबित्व आहात ना, बरं का. त्यात माणूस आहे की नाही त्याला वैराग्य नसतं. समजा तुम्हाला सांगितलं की वातोळ खायचं नाही आणि घरात पदार्थ केलाय, बरं का, तरी मग ती बायको वगैरे करते, खा की थोडासा, आणि मग आज वाढदिवस आहे आमच्याकडे, काय असं काय करता? हा नाही करता, खातो थोडासा, आणि मागून मग शंका करतो की बरोबर नाही म्हणून, नाही का. बरं, असं नाही, खावं, मग होईल तर भोगावं, ते नाही का. मग म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी या प्रपंचामध्ये काही गोष्टी मी टाळूच शकत नाही अशा आहे. म्हणून अपथ्यशीला व्याधी जशी अशक्य आहे होणं, तसं प्रपंचात राहून हे अशक्य आहे. बर, पुढे म्हणाले, पुढचं तर काय कमाल आहे बघा. आकळे साधूशी दुर्जनाची बुद्धी. एक साधू पुरुष आहे, साधू पुरुषाचं लक्षण काय? सद्बुद्धी, हे त्याचं लक्षण. म्हणजे सर्वांगीण शुद्ध बुद्धी, हे सत्पुरुषाचं लक्षण. त्याच्या अंगी द्वेष, मत्सर, हे काय बोलतं काय. पण तुम्हाला तुकाराम महाराजांचा अनुभव सांगतो. काम क्रोध आड पडले पर्वत, राहिला अनंत पैकीकडे, ही पहिली अवस्था. म्हणजे एखाद्या डोंगराच्या पलीकडे एखादं स्थान असावं, तसा माझा आत्मा हा पलीकडे आहे आणि मध्ये डोंगर असतील तर काम क्रोध आहे, हे बरं का, पहिली अवस्था. आणि जेव्हा तयार झाले, फळ पिकलं, पिकलिया शेंदे कडूपण गेले. ते शेंडीचं फळ असतं, कच्च्याला कडूपण असतं, ते पिकल्यावर जसं ते कडूपण जातं, तैसे केले मजे या पांडुरंगे. म्हणजे माझं फळ पिकलं असं म्हणत. आणि दुसरं, काम क्रोध हे तो निमाले ठाईचे, आतून नाहीशी झाले. काय अवस्था आहे, असे वर्णन आहे. म्हणजे जो दुष्टबुद्धीचा मनुष्य आहे त्याची बुद्धी, दुर्जनाची बुद्धी आणि सत्पुरुषाची बुद्धी जमीन अस्मानचं अंतर आहे. तर साधूला ज्या द्वेष, मत्सर, राग याची कल्पनाच नाही, त्याला दुष्टबुद्धी कशी होते कळणार कसं? हे जसं अशक्य आहे, काय वर्णन आहे. साधूची अनुभवाची स्थिती अशी, त्याला हे माहितीच नाही. पैशाचा लोभ कसं. आपल्या गमतीने म्हणतो मी, समजा ज्ञानेश्वर महाराज मुंबईला आले आणि एखाद्या ऑफिसात गेले काही लायसन्स मिळवण्याकरता, आणि ते सांगितलं आधी पैशाचं वजन ठेवा. त्याला काय वाटेल, हे काय वाटलं पैशाचं वजन का? त्यांना कळेल का? ते मोठे मोठे अधिकारी लोक पैशाला जेव्हा वश होतात आणि कोट्याधीश होतात, त्यांना काय वाटेल, हे काय करतात पैसा, त्यांना कळेल का? नाही कळणार. तेच त्यांनी म्हणलंय, ना कळे साधूशी दुर्जनाची बुद्धी. आणि याला ही वाईट बुद्धी कशी होते हे साधूला कळायचं नाही.
हे जसं अशक्य आहे त्याप्रमाणे प्रापंचिक माणसाला भक्तीनं माया नदी ओलांडून जाईल कसं करायचं. रागी सांडी रुद्धी आली साधी. नाही कल्पना म्हणावं तर पुन्हा म्हणाले रिद्धी सिद्धी असं आहे ना. रिद्धी म्हणजे ऐश्वर, पैसा अडका संपत्ती हे सर्व रिद्धी असा शब्द आहे बरं का. तेव्हा म्हणाले रागी म्हणजे आसक्त बुद्धीचा जो मनुष्य आहे हे जगात खरं मानतो त्या माणसाला जर ऐश्वर आलं तर ते सोडेल तो शक्यच नाही म्हणाले. त्याला ती कल्पनाच नाही. तसं आपल्यासारख्या माणसाला माया नदी तरुण स्वतःच्या याच्यावर तरुण जाणं कठीण आहे. मग आणखी एक दृष्टांत दिला. जरी चोरा सभा दाटे अथवा मीना गळ घोटे ना तरी भेडा उलटे विवसी जरी. दुसरी ओळ आधी येतो. विवसी म्हणजे हाडळ असते ना, हाडळ त्याला विवसी म्हणतात बरं का. हाडळ हा एक प्रकारचा भूताचा प्रकार आहे. आता भूत आहेत का नाही वगैरे हा प्रश्न इथे काढण्याचं कारण नाही. पण त्या कालगारवर बुवा म्हणून एक रामदासी आहे, अण्णा बुवा कालगावकर. त्यांनी एक आपलं आत्मचरित्र लिहिलं. आता 92 वर्षाचे आहेत ते. 90 वर्षाचे झाले तेव्हा त्यांनी आपलं एक चरित्र लिहिलं. त्यामध्ये तिने असं वर्णन केलंय. एका गावी ते असताना एकांतात होते, जप करीत होते. तेव्हा रात्री नदीच्या पलीकडे मोठे उत्सव सारखं म्हणजे वाजंत्री ताशे वाजायला लागले, लाईट दिसायला लागली. म्हणून येऊन बाहेर पाहतायत तो पिशाच्यांची मिरवणूक निघाली होती असं त्यांनी लिहिलं आहे. आता ते खरं खोटं त्यांना विचारा जाऊन तुम्ही आपलं काय आहे ते बरं का. पण आणखी एक उदाहरण सांग. माझ्या बरोबर एक पटेल नावाचा गृहस्थ होता, बीएला. तो BSc ला होता, मी BA ला होतो. त्याच्या काकाची ही गोष्ट सांगतोय मी आपल्याला. तो काँग्रेसवाला होता. तर त्याचा काका अहमदाबादच्या जवळ काहीतरी गाव तिथे असायचं. तर तिथे यांचं पारंपरिक वाडा होता मोठा. पूर्वीचे ते सरदार बिरदार असे काहीतरी होते, आता ते राहिले. तेव्हा त्याने काय सांगितलं त्या वाडा रिकामा तिथल्या लोकांनी की मग इथे मूळ पुरुष त्याचा आहे आणि तो इथे कोणाला राहू देत नाही. हा काय म्हणाला, अहो हा केम्ब्रिज विम्ब्रिजला जाऊन आहे कसल्या आले. त्यांनी सांगितलेली गोष्ट बुवा. हा म्हणाला मी जातोय का. तेव्हा लोक काय म्हणाले, एक दिवस रात्री निजून बघ तू राहिलं तर राहा, मग काय करायचं म्हणून बरं का. तू गेला. त्याने सगळं भांतरून पांघरून नेलं बदलं. चुकलं काय तू म्हणायचा, बरोबर कोणी घेतला नाही. पण नेला. निघल्यानंतर रात्री एक संन्यासी आला. संन्यासी आला मला उठा. त्या गुजरातीमध्ये म्हणलं निघून जायचं, राहू नको इथे म्हणून बरं का. तू म्हणलं तू कोण आहेस. मी कोणी का असे ना, तू जा म्हणाला. तू काय ऐका नाही. ऐकलं नाही. तिच्या उरावरती बसला. कुस्ती झाली त्यांची. कुस्ती झाली अर्धा पाऊण तास इतका. याला शेवटी धाप लागली. इतका थकला, मृतवत झाला. आणि म्हणलं आता तरी जाशील नाही तर प्राण घेईन तुझा. तेव्हा तो निघून आला. पुढे तो वाडा पाडून टाकला. आमचं काहीतरी झालं तर तो सांगायचा की अरे काही म्हणा बुवा, असं काहीतरी आहे यात शंका नाही बरं का. नाही सांगण्याचं त्याने की भित्रा माणूस आहे. भेडा म्हणजे भित्रा माणूस. आणि एका जागी एक भूत आहे, पिशाच आहे. मी सांगितलं हाडळ म्हणतात. हाडळ म्हणजे त्यापैकी स्त्री योनी असं काहीतरी. तेव्हा एके ठिकाणी ती स्त्री हाडळ होऊन बसलेली आहे आणि भित्रा माणूस आहे. त्याला जर त्या वाटेवरून जायचं असेल तर तो जसा निर्भयपणे जाणं अशक्य आहे. अहो काही नसताना अंधारात जायची भीती वाटते. ती हाडळ असल्यावर काय करणार. तिथे वर्णन सुरेख आहे. म्हणजे अशक्य आहे ना ही गोष्ट. भेडा भित्रा माणूस त्या स्थानावरून पलीकडे जाणं अशक्य आहे. तसं तुम्ही आम्ही स्वतःच्या जोरावर माया जिंकणं हे अशक्य गोष्ट आहे. आणखी दोन. चोरा सभा दाटे. वा. ते काय म्हणाले की चोर आणि न्याय देणारा न्यायाधीश. तर जसं ज्युरी असते ना, ज्युरीमध्ये 5-6 लोक असतात, तसं पूर्वी न्याय सभा म्हणजे ते शास्त्री पंडित 4 आपल्या एके ठिकाणी बसून मग न्याय द्यायचे बरं का. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
एक चोर आहे आणि त्या न्यायसभेसमोर आला, तर त्या न्यायसभेला जिंकणं हे त्या चोराला जसं अशक्य आहे, तसं माणूस आपल्या जोरावर अशक्य होत. मग किंवा अथवा मीना गळ घोटे, लहान हे आहे मीना म्हणजे मासा, त्याला तुम्ही गळ टाकला आणि अडकला तर तो गिळून टाकणं शक्यच नाही. हे जसं अशक्य आहे तसं हे अशक्य आहे. आणि शेवटी म्हणतायत, पाडस वागुर करांडी का मुंगी मेरू ओलांडी, तरी मायेची पैलथडी देखती जीव. ते काय आहे, एक मुंगी आहे आणि मेरू पर्वत आहे. ती मुंगी जशी सहज ओलांडून जाऊ शकत नाही. किंवा बच्चा आहे, हरणाचा बच्चा, आणि जाळ्यात सापडलाय, तर ज्याचे दात सुद्धा आले नाहीत तो ते काय कुरतडून झोडून टाकील. हे जसं अशक्य आहे तसं जीव मायेला ओलांडून आपल्या सामर्थ्यावर पलीकडे जाणं अशक्य आहे. बरं का. मग म्हणून या पांडुसुता जैसी सकामाय जिनवेची वनिता, तेवी मायामय हे सरिता न तरवे जीवा. ज्ञानेश्वर महाराजांनी एक मला गमतीचं दृष्टांत दिलं. वनिता म्हणजे स्वतःची बाई. तेव्हा ते काय म्हणून या पांडुसुता जैसी सकामान जिनवे वनिता. एका ग्रस्ताचं लग्न झालंय आणि तो बायकोच्या फार आधी नाही. सकाम म्हणजे कामवासनेच्या पायी, जो बाईच्या अतिशय आधी नाही, बाईल वेडा आहे. बरं का. अशा माणसाला त्या बाईवरची कुरघोडी करून तिला जिंकणं जसं अशक्य आहे, तसं मायामय हे सरिता न तरवे जीवा. पुरुषांना बरोबर कळेल काय आहे ते. कारण ही प्रत्यक्ष उदाहरणं पाहिलेली. म्हणून त्याला करायला उपाय काय, अतिशय प्रसिद्ध होई आहे. एकच लीला तरिले, एकच लोक इथे ही लीला आहे ती धरली. कोण? जे सर्व भावे मज भजले. एकच बघा काय सांगण्याची खूबी आहे. एवढा सिद्धांत अशक्य दाखवलं. मी करीन, अरे कठीणच आहे, शक्यच नाही. किंबहुना या विश्वामध्ये काम करणारी जी शक्ती आहे, ती शक्तीच मी वापरून तिला जिंकेन हे शक्यच नाही. महाराज म्हणाले, कोणीही पैलवान असू दे, 10 पैलवानांना जिंकेल, पण आपल्या खांद्यावर त्याला बसता येणार नाही. तसं ज्या शक्तीनं हे सगळं चाललंय, त्या शक्तीवरतीच मी जो जगतो आहे, तर त्या शक्तीनं ती शक्ती मी जिंकेन हे अशक्य गोष्ट. किती सुंदर आहे बघा. म्हणून एकच लीला चाललं. मला आणखी एक खूबी वाटते. मायेचा खेळ आहे म्हणाले सगळा. ही लीला जी आहे खेळ आहे. लीला का, तर गेम मध्ये काय असतं तुम्हाला माहिती आहे, आनंदाचा खेळ खेळतात. प्राण्यांच्या मध्ये सुद्धा उपजत बुद्धी आहे बरं का खेळण्याची. किती ते पिल्ल खेळतात रे बाप रे, उड्या काय मारतात, काय शक्ती असते त्यांच्या अंगी, विलक्षण असतं बघा. मग वाघाची, सिंहाची सगळी बरं का पिल्ल. तुम्हाला एक मी गोष्ट सांगितलेली आठवते का, बॉर्न फ्री म्हणून त्याचा एक सिनेमा आहे बघा. त्याच्यामध्ये असं वर्णन आहे की एका सिंहिणीची 3 पिल्ल त्या माणसाने ठेवली. युरोपियन होता. त्यातली त्याने झूला म्हणजे याला दिलं प्रदर्शनाला, आणि 2 होते. तर ते पिल्ल खेळायची एकमेकाशी. एक सिंहीण होती त्यामध्ये, तीच त्याच्यावरून पुढे राहिली. तिच्याबद्दलच त्याने बॉर्न फ्री म्हणून लिहिलेलं आहे. ते एल्झा म्हणून तिचं नाव होतं, एल्सा. तेव्हा एकदा काय झालं, जंगलामध्ये, आफ्रिकेच्या जंगलामध्ये हे जे पट्टेवाले घोडे असतात, हे असे 5-50 घोडे चालले. पट्टेवाले घोडे बरं. केवढा तो घोडा, ते पिल्ल शिंची लहान. आश्चर्याची गोष्ट अशी, ही 2 पिल्ल त्यांच्या अंगावर धावून गेली. काय बघा आश्चर्य आहे. पिल्ल
म्हणजे त्याने कोणी शिकवलं का ते अंगावर धावून गेली. आणि एकदा त्यांचं जाजून होतं, त्या 2 पिल्लाने ते समज जागा उडीत नेलं बाहेर. काय ताकद त्यांची, सिंहाची पिल्ल ती. एक संस्कृत सुभाषित आहे की एक कोल्ह्याचं पिल्लू एका सिंहिणीला सापडलं, म्हणून तिने ते आणलं आणि आपल्या पिल्ला बरोबर त्याला वाढवलं. ते झालं, मोठे व्हायला लागले. तसं एकदा त्या सिंहाच्या पिल्लाने हरणावरती हल्ला केला, तेव्हा हे कोल्ह्याचं पिल्लू धावत आलं. म्हणजे आई आई ते बघ म्हणाले. तेव्हा ती म्हणाली, तू ज्या कुलामध्ये जन्मला आहेस त्या कुलामध्ये म्हणाला हा पराक्रम नाहीये, तू माझ्याजवळ पैसे. आमचा असं आहे ते. आणि खरं बरं का, ज्यांची खरी विरक्त वृत्ती आहे ना त्यांना ज्ञानेश्वरी वाचावी लागत नाही, त्यांना शिकावं लागत नाही. अंकच असतं त्यांचं, नाही म्हणजे नाही, मनावरती ताबा असतो. इतकंच नव्हे, त्यांचं वागणं कसं असतं की अरे हा अधिकारी निराळा आहे असं दिसेल तुम्हाला बघ त्यांच्यामध्ये. त्यांना काळजी ही गोष्ट माहितीच नाही. दिलं की दिलं, सगळ्याच दिलं. उद्या तू पाहता काय व्हायचं आहे ते माझे हिशोबीपणा नाही. म्हणून तुम्हाला मी एकदा सांगितलं, सगळ्या परमार्थाचं मर्म असेल, क्षुद्रपणा नाही. कुठेही पहा, कोणत्याही जीवनाच्या अंगाला पहा, मोठा तो मोठा असा असतो. बरे का, सामान्य गोष्ट नाही. आता पेपर मध्ये त्या आगरकरांचं येत आहे ना सारखं, त्याच्यावरून मला आठवण झाली की लोकमान्य आणि ते दोघे आगरकर हे दोघे इंदूरच्या राजाला भेटायला गेले. तो पुण्यात आला होता, तेव्हा यांची ती शाळा नवीन न्यू इंग्लिश स्कूल निघालं होतं, तेव्हा त्यांना भेटायला बोलवलं. त्याला काही देणगी द्यायची होती, तर त्यांनी काहीतरी देणगी दिली. दिल्यानंतर त्यांना हा दमा होता आगरकरांना. तेव्हा ते काय म्हणाले की आपण औषध पाण्याला याचा उपयोग करू. लोकमान्य काही बोलले नाहीत, ते गेले आणि संबंध लॅबोरेटरी करता खर्च करून टाकला झाला त्याने. आता त्यावेळेला बघा, तेही गरीब होते आणि हेही गरीब होते, पण स्वाभाविकच जे ऐश्वर्य असतं ना मोठ्या मनाचं, ते निराळं असतं. थोडस हिशोबीपणा नाही. असं सांगण्यात हेतू काय, म्हणून एकच लीला तरले ते सर्व भावे मज भजले. काय ज्ञानेश्वर माझी खुबी आहे, भावे भजले आणि सर्व भावे भजले. आपलं कसं आहे, हेही असू दे, तेही असू दे, तेही असू दे, नाही का. मग थोडं होमिओपॅथीचं औषध असू दे, थोडं ॲलोपॅथी असू दे, थोडं हे असू दे. अरे ते नाही, एक म्हणजे एक, सर्व भावे मज भजले. भजले म्हणजे माझा आश्रय केला, तुझ्याशिवाय मला नाही कोणी. बरं, फार घेण्यासारखं आहे. सत्पुरुषाचं हे लक्षणच आहे. त्याला दुसरा जगात मालक नाही, त्याला दुसरा मोठा कोणी नाही. एक म्हणजे एक, नाही का. तुम्हाला माहिती आहे ना समर्थांची गोष्ट की शिवाजीच्या मनात असं आलं, आणि स्वाभाविक आहे, किल्ला बांधायचा म्हणजे हजारो मजूर लावायचे ना, नाही का. ते हजारो मजूर काय काम करतायत म्हणून राजा पाहायला गेला. पाहायला गेल्यावर वाटलं माझ्या जीवावर इतके जगतायत ना, सहज मनाचे मी. आणि गैर काय आहे, काय गैर आहे मला सांगायच्यामध्ये, इट इज ह्युमन, हे मानवी आहे. मनात येणं की अरे हे राजा आहे, बघ इतक्या समज टपकले तुझे. अरे गुरुचं काम हेच आहे. बरे का, राजा काय चाललंय म्हणाले. अरे म्हणाले पहा किल्ला बांधतोय, किती मजूर खपतायत. बरे का, ते म्हणले हा काय दगड पडला होता मोठा, हे बरं. अरे हा मध्ये आलाय, फोड म्हणले त्यांना, सांग एवढा. म्हणून एक कामगार बोलावला आणि हातोडीने दगड फोडला. दुसरा त्यातून बेडकी बाहेर आली, पाणी आणि बेडकी त्यात आतमध्ये. तेव्हा म्हणाले आम्ही काय कुणाचे खातो, राजा राम आम्हाला दे. खडक फोडीचा सजीव बेडकी. अरे ते कोण कोण पाणी घालितो, त्याला कोण हे करतोय. या विश्वामध्ये हजारो जीव जगतायत, खातायत, पितायत. अरे मी एक 400-500 माणसांना खायला घातलं तर काय अशी त्याची. म्हणून सर्व भावे मज भजले. माझं कोण आहे, तो आहे. व्यवहाराला म्हणावं, समजा तुम्हाला कोणी नोकरी लावली, फार मेहरबानी झाली, आपण आम्हाला नोकरी लावली. मनात म्हणाले का तुला देणार मला बाप एकच आहे, हे मनात, बाहेर नाही. व्यवहार हो नाही तर व्यवहार चुकेल ना.
आपली तशी अवस्था नसते. त्यामुळे मग असं बोलतोस त्याला का तुला डिसमिस करतो म्हणून मी आधी पंचायती नाही का, नाही का, मुझे देणारा और आपको देने वाला एकच आहे, एक ही परमात्मा आहे नाही का. हा सर्व भावे मध्ये मला खरं ज्ञानेश्वर महाराज फार कौतुक वाटतं. अहो काय इतके ते युरोपियन ग्रंथ मी वाचलेले फार उत्तम आहेत बरं का, असं समजू नका कुठे विचार नाही, पण हे सांगण्याची ती खोटी निराळी आहे. अगदी संस्कृतात सुद्धा हे इतकं थोडक्यात आणि सूत्र रूपाने नाही सांगितलं तरी 9,000 ओव्या झाल्या. हे आणखी गमत आहे. मग एकच लिहिला तर ते सर्व भावे मध्ये भजले होतो काय म्हणलं परिणाम तया आईलीच थळीये सरले माया जळ मोरी लागी लटक गुरु चरण हीच कल्पना मीराबाई लगन लागी म्हणतात ना, एकदा लागले की लागले बघा. खरं सांगू का तुम्हाला आपल्याला प्रेमात पडता येत नाही बघा, नाही काय तिथे काय आहे तुम्हाला अनावर होत. बाई जर पुरुषाच्या प्रेमात पडली ना खरं तर त्याच्या चिंतनाशिवाय मी जगू शकेन हे अशक्य होत. हे मला नाही समजत बरं का. तसंच पुरुषाचं बाईच्या प्रेमात पडेल नाही त्याला ते सहनच होणार, मनाची अवस्थाच आहे ती. तशी ही ती झाली. त्याला दगन लटक म्हणतात. मोरी लागी लटक गुरु चरण. मग काय म्हणाले तया आईलीच थळीये सरले माया जळ. पाणी नाही भवसागर सब सुख गयो है फिकर नाही मुझे तरण नाही. अरे पाणी असलं तर तरुण जाण्याचा प्रश्न ना, भवसागर सगळा कोरडा पडला असं काय आहे नाही. तत्वज्ञानाच्या दृष्टीनं जे होत आहे भवसागर म्हणजे होत आहे बिकमिंग, ते बिकमिंगच नाही झालं, परमात्मा स्वरूपच झालं, बिंगच झालं सगळं. आता भानगड काय आहे नाही का, फिकर नाही तरण नाही. म्हणून आईलीच थडी सरले माया जय. मग म्हणतात आता त्याच्या 4 पायऱ्या सांगितल्या. हे माया जल तरुण जाताना म्हणजे आत्मज्ञान होतं त्याला. कसं होतं तर माया नदी तरायची आहे ना, परिणाम सांगितला. आता म्हणाले त्यातून तारू काय मिळतं. तरुण जायला जहाज सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे काढे जया आत्मनिवर्तन तळांले आकडे. तरुण जायला भक्तीनं, भक्तीचं सुद्धा की नाही प्रगतीशील आहे. भक्ती एकदम सांगणं सोपं नाहीये, एकदम सांगणं खरोखर नाहीये. हळूहळू हळूहळू ते सुटत जात. महाराजांचे फार दृष्टांत अप्रतिम आहे. काय म्हणाले ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग यात फरक आहे. हा मुंगळा असतो, महाराजांनी डोंगळा शब्द वापरला. गुळाच्या ढेपीत म्हणले तोंड घातलंय ते. ज्ञानमार्ग काय करेल बाहेर खेचतील त्याला, खेचला की तुटून निघतो. तो सोडित नाही ना, तुटून निघतो म्हणजे मीपणाने मरून जातो. भक्तीचं असं नाही म्हणतो, त्याच्या तोंडावरती तेलाचं थेंब टाकला की तो आपोआपच बाहेर येतो म्हणाले. म्हणजे जसाच्या तसा. तसं भक्तीमध्ये तिकडचं प्रेम भगवंताकडे लागलं की तो आपोआपच बाहेर येतो प्रपंचाचं. पण ते आम्ही अशा नाकाने थेंब पिऊन लठ्ठ होतो, पण त्या गुळ सोडित नाही. जाम गुळ सोडित नाही. आपली तरा काही आवडच आहे बा. म्हणून जो सत्पुरुष आपल्याला शिकवण्याच्या भानगडीत पडतो त्याची कंबक्तीच समजा तुम्ही. काय करायचं जो येतो तो प्रपंच डोक्यात घेऊनच येतो. हो त्यांचं काय करायचं म्हणजे म्हणा मी तुम्हाला सांगितलं ना याचं उत्तम उदाहरण आहे. एका माणसाचं महाराजांच्याकडे एका बाईने मुलगा महाराजांच्या पदरात घातला. मेरीची बाई, त्याचं लग्न झालं. तिच्या बाईची बायको मेरी त्याची. त्या पद्धतीप्रमाणे दुसरं लग्न करायचं होतं. त्या मुली त्याला गोरी मुलगी पाहिजे होती बरं का. तर तो ऐके ना तर महाराज काय म्हणाले की अरे माझी बायको आंधळी नाही का बरं का. तेव्हा तो काय म्हणला तुम्ही साधू आहात, तो तुमचं काय म्हणाला मला ही मुलगी पाहिजे बरं का. म्हणजे काय माणसाचं असतं बघा, आपलं जाम सोडित नाही. याला सत्पुरुष करेल का एवढं पुढे द्यायला. म्हणजे सांगण्याचं आहे की तुम्हाला एवढंच आहे इतकी चिकाटी प्रपंचाची आहे आपली. जरा इकडचे इकडे वळलं ना तर सत्पुरुष होऊन जाईल. एवढी चिकाटी भगवंताची बाबतीत ठेवली. अरे मी आता पाहतो तुमच्याशी माझा संवाद होतो रविवारी.
किती बायका पुरुष बर का नाम नाही हो तो अलीकडे म्हणाले, अरे बाकी सगळा व्यवहार चालू बरं का, समजा अगदी नातेवाईकाचा ह्याचा त्याला, पण नाम नाही होतो म्हणाले. अरे काय कारण काय नाही होत याला? काही नाही, पाप आड याचा हा मी निर्णय घेतलाय बाबा, आपला काही पापावर विश्वास नाही, पण इथे बसला. अरे काय घेत नाही, तुझी बुद्धीच ऐकत नाही, काय करायचं मला सांगा, नाही का? आता ज्ञानेश्वर महाराज का लोक पुढतील असायचे पुढे येतील का? त्यांचं काय सांगू का, तुम्हा मला कल्पना नाही. जसं एखादी म्हातारी आई असावी आणि मुलगा व्यसनी असावा, पुष्कळ सांगितलं नाही ऐकलं, पण शेवटी जशी ती नाराज होऊन निघून जाते, काय होईल पुढे, हे तसं या सत्पुरुषांचं विशेषतः ज्ञानेश्वर महाराजचं असलं पाहिजे. त्यांनी आपल्याला सांगितलंय, त्यांना माहिती आहे आपण काय आहोत, पण त्याने कधी चौकशी केली नाही याचं काय होईल. माझं सांगणं काय नाही जाईल, आज उद्या काय व्हायचं होईल, तू सुधरेशील का, नाही का? असं आहे. आणि मग आम्ही सांगितलं त्या माणसाचं, अरे 700 वर्ष होऊन गेली, या पापातून मुक्त कर, असं ज्याचा श्रद्धा आहे ज्ञानेश्वर महाराजांच्यावर, काय त्यांच्या हेतूची ही असेल, हेतूची म्हणजे उंची, नोबिलिटी, याचं जे पुण्यमय आहे काय असेल, खात्री आहे की मला बाहेर काढी तर तोच काढी, बाकी नाही कोणी काढ नाही. माझं पाप पोटात घालणारा असेल तर हाय. अरे म्हणून त्यांना माऊली म्हणतात बरं का. इतके सत्पुरुष झाले की हो महाराष्ट्रात सुद्धा कोणाला माऊली म्हटलं नाही. आईचं अंतःकरण जसं तडफडतं बघा त्या पूर्व वाया गेलेलं पाहून, तसं तुम्ही आणि जीवनामध्ये त्याला विसरल्यामुळे दुःख भोगतो ना, ते त्यांना पाहत नाही. अरे ही आनंदाची सृष्टी आहे, आज काय करू, काय बोल जरा. त्यांची अवस्था अशी होती की त्यांना प्रवृत्ती नाही, आणि ती प्रवृत्ती असेल तर निवृत्ती सागरामध्ये लीन झालेली, गंभीर शांत. आणि त्यांचं हरिमंत्र ज्ञानोबा आपल्याला काय करायचे, सर्टिफिकेट वगैरे ते प्रशस्ती पत्र देणे काय, आपल्या कसल्या आनंदामध्ये आत्मज्ञानात. हे काय म्हणाले दादा, असं कसं म्हणतात, आपण जर नाही आहे असं केलं तर लोक त्या मार्गाने जातील कसे, हे त्यांचं म्हणणं बरं असं आहे ते. म्हणून त्यांना त्यांनी अनुग्रह देऊन सांगितलं की तू काहीतरी कर बाबा आता या लोकांच्या करता, ही ज्ञानेश्वरी आहे. मग सत्पुरुष तारू पुढे पुढे म्हणजे उत्तम. काय म्हणाले, नदी तरायची आहे ना, नदीमधून जायला जहाज पाहिजे, जहाज चांगलं पाहिजे, ते जहाज असेल तर सद्गुरू आहे. म्हणजे काय करायला पाहिजे, त्याने पुढे म्हटलेलं आहे, अनुभवाचे कासे गाढे. काय आहे तुम्हाला माहिती असेल की मोठं जहाज असलं म्हणजे लहान जहाज त्याला जोडतात, बोटी म्हणजे ते आपोआप जातं. तसं पोहण्याच्या बाबतीमध्ये ज्याला उत्तम पोहायला येतं, मला असंच पोहायला शिकवलंय म्हणून सांगतो, ज्याने मला शिकवलं ते पाण्यात पडायचे आणि मला म्हणायचं तुम्ही काय करू, माझ्या खांद्यावर हात ठेवा आणि ते फिरायचे पाण्यामध्ये. म्हणजे काय, मला श्रम काहीच नाही, पण त्यांच्यावर भरोसा, हा काही मला बुडवायचा नाही. म्हणजे त्यांच्या खांद्यावर हात ठेवून मी आपला आपोआप शिकलो. तसं जो चांगला पोहणारा आहे त्याची कास धरली की निर्भयता. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात काय पाहिजे, अनुभवाचे कासे गाढे, की तुम्हाला सत्पुरुषाला धरल्यानंतर जे अनुभव येतात ते घट्ट धरून ठेवा. आपली भानगड तिथे आहे हो. काय होतं, अनुभव आला की नाही, मी वाटतं बरोबर आहे त्यांच्या इच्छेने झालं बरं का, ते पुढे मलिन होतं शिंत, आपलं मन आपलं घात करतं बघा. म्हणजे असं वाटतं मग हे कारण तर नसेल, हे कारण तर नसेल, नाही का. अहो एक ग्रस्त सांगतो तुम्हाला, फार ऐकण्यासारखं आहे. या अहमदाबादला निघाले ते अधिकारी मनुष्य आणि जवळ 1001 रुपये होते. रात्रीच्या वेळी एक ग्रस्त आला, आणखी चाकू दाखवला, म्हणला पैसे काढा. काय त्याला माहिती असलं पाहिजे असं बरं का. ते काय म्हणाले, माझे पैसे आहेत पण मी देणार नाही बरं का. आणि त्यांनी अक्कलकोटचं स्वामीचं स्मरण केलं, त्यांच्यापैकी होते ते. त्यांनी स्मरण, त्यांनी काय सांगितलं की हा इतक्या मुजरपणाने मागतोय, मी नाही देणार याला पैसे, आपण मला सांभाळा बरं. काय खरोखरच चमत्कार. म्हणता म्हणता गाडी पुढच्या स्टेशनाच्या जवळ आली. तो म्हणाला सारखा, त्याने तो मारतो, त्याने तो मारतो म्हणून.
तेवढ्यामध्ये एक शेजारचा पठाण उठला. काय आहे पठाण उठला, क्या गडबड आहे बोले. अरे देखो मुझे मार रहा. मग कौन आहे रे म्हणून दोन त्याला शिव्या दिल्या आणि म्हणजे उतर जा, खबरदार जा, आगे आएगा. तो म्हणाला त्यांची प्रार्थना केली की बा असा प्रसंग नको माझ्या, बरं का. फार ऐकण्यासारखं आहे. गेले पुढे, याला अहमदाबादला गेले, ऑफिसला गेले, बँकेत होते, त्याला सगळं व्यवस्थित झालं. तो येऊन त्याला सांगत होते, बरं का. पुढे काय झालं, त्यांच्या घरात चोरी झाली. अहमदाबादला चोरी झाल्यानंतर पोलीसमध्ये कंप्लेंट, बरं का. पोलीसमध्ये कंप्लेंट दिल्यानंतर मी काय म्हटलं त्यांना, अहो ज्याने तुम्हाला प्रत्यक्ष वाचवलं त्याचा हात नसेल का म्हणलं याच्यामध्ये. बरं गेलं काय, दोन चार ताटं भांडी पिंडी यायचं. महाराष्ट्राच्या ऑफिसर जवळ असायचंय काय मला सांगा, काय दागिने असायचे. गेले बरं का. तर म्हणलं अरे म्हणलं मी काय म्हणले बरोबर आहे का म्हणलं स्वामी इथे नव्हते का. अरे हो म्हणाले, होते खरे म्हणले, पण काय झालं कोणाच जाऊ आपलं असं होत. हा म्हणजे जिथे माझ्या मनासारखं होतं तिथे की नाही स्वामी नाही, बाहेरच्या ठिकाणी स्वामी दर्शन केलं. आज त्या ताटगिरी शिंचे तिथे 1000 रुपये वाजले, याचं काही नाही का. कसं माणूस होतो बघा. म्हणून अनुभवाचे कासे काढे त्यांना की नाही घट्ट धरलं पाहिजे. आणि तुम्हाला एक सांगतो, मला फार आवडत होते त्या आळंदीचे एक बुवा होते, त्याने की नाही ते काय म्हणाले, संबंध चरित्र करायचंय काय सत्पुरुषाचं, एक घटना घ्यावी म्हणले त्यातली, तुम्ही तरुण जाल बरं का. त्यांनी दृष्टांत दिलं तो फार आपलं. समुद्र आहे म्हणाले, त्या समुद्रातला एक थेंब जरी तुम्ही घेतलात, समुद्राचे सर्व गुण त्यामध्ये आहे, तसं त्याच्या एका कृतीमध्ये सगळं आहे म्हणाले. तसं एक जरी घटना माझ्या जीवनात मी घेतली की ज्याचा त्याचा हात आहे, अरे तो आहे का, त्याला पर्सनॅलिटी याच्यात आहे त्याच्यात आहे असं नाही, ते घेतलं पाहिजे. ते म्हणून म्हणले की अनुभवाचे कासे गाळे त्याला घट्ट धरला पाहिजे. कास म्हणजे काष्टा, तर तो पोहताना त्याच्या वस्त्राला धरलं आपण तर तो जाईल तिकडे आपण जातो. म्हणून म्हणाले ते. मग हे झाल्यानंतर पुढे काय होईल, आत्मनिवेदन तरांडे आत अडले. याला जहाज नाही मिळणार, जहाज हा सद्गुरू आहे. तर तरांडा म्हणजे ताफा, म्हणजे 4-5 लाकडाचे ओढके एके ठिकाणी आणतात. त्याची खुबी अशी आहे, वादळ झालं तर बोट बुडेल, तरांडा म्हणाय बुडणार. ते हालचं पुष्कळ खाली वर होतं पण बुडायचं नाही. ते फार मार्मिक किती सूक्ष्म भेद आहे हे सुद्धा मी की नाही. माझा एक मित्र विद्यार्थी होता कोळी, त्याला मी विचारले की हा फरक काय आहे. तो म्हणाला वादळ झाल्यानंतर जर मासे धरायला जायचं असेल तर बोटी नाही तरांड घेऊन जातात, किती हलू नये खाली वरती उदे बुडायचं नाही. म्हणून म्हणाले आत्मनिवेदन तरांडे. आत्मनिवेदन म्हणजे त्याला शरण जाणं, हे तरांड आहे. जो आत्मनिवेदनानं सद्गुरूला घट्ट धरतो त्याला प्रश्नच नाही. किती सुरेख आहे बघा. मग तेच अहमभावाचे ओझे सोडून आला प्रश्न. आता तरांड्यावर हे ठेवा ते ठेवा ते ठेवा सगळं लगेच त्याच्याकडे तुम्ही बुडायचंच घेऊ नाही का. किती सुरेख आहे दृष्टा. एक रूपक रचायचं बघा, आत्मज्ञानाचं रूपक आहे, कसं सुंदर आहे. तर म्हणजे अहमभावाचे ओझे सोडून विकल्पाच्या झुळका चुकावून सांगतो आपल्याला, अनुरागाचा निरुता होऊन पाणी ढाळ. तर म्हणले त्याच्यावरती वजन, मुख्य वजन असेल तर अहंकार. तू करशील ते, अरे मी नाही, मी असून नसल्यासारखं आहे, नामधारी आहे, तेव्हा अहंकार नाही. साधनाने किती शिकण्यासारखं आहे की साधन करताना सुद्धा अरे मी नाही, तुझ्यामुळे मी आहे, मी नाही जणू काय. म्हणून अहंकाराचं ओझं नाही. विकल्पाच्या जुळगा म्हणजे भोरे, त्या नदीत जे भोरे आहेत ते टाळायचे, ते टाळायचं विकल्प. विकल्प म्हणजे संशय, असं असेल का तसं असेल का, ह्या विविध कल्पना करण्याचं नाव विकल्प, बरं का. म्हणजे मग हे असं झालं शक्य की तसं झालं नाही, त्याच आहे, त्यानेच केलं आहे, ही जी निष्ठा आहे ही निर्विकल्प. तेव्हा विकल्पाचे जे भोरे आहेत आणि आपल्या डोक्यात काय येईल याचं, बरं का. समजा तुमची बदली झाली इथून कुठेतरी,
त्या याने केली असेल का, मग त्याने केली असेल का, आणि झाली ना कुठे मुंबई दुसरी जा सरळ. पण नाही, काय चक्र खातो बघा. किंवा अलीकडच्या बाबतीत अहो तुम्हाला लगेच झालं व्हायरस इन्फेक्शन झालंय म्हणा. अरे बापरे, ते आपल्याला शब्दाचा अर्थ नाही माहिती बरं का, पण ते व्हायरस इन्फेक्शन जोर कसा आहे बघा त्याच्यामध्ये. ते व्हायरस म्हणजे काय झालंय काय तुला, मग ते आमकं घेतलं म्हणून ते तमकं घेतलं म्हणून ते असं झालं म्हणून तसं झालं म्हणून हे सारे सर्व विकल्प. त्यांना काय म्हणायचंय, तुझा देह त्याच्या ताब्यात आहे ना, तुझी इच्छा आहे मुख्य. वा, किती निसंशय नाहीसा होऊन जाईल, कल्पनाच नाही मग, नाही का. माझा जीव तर तुझ्या हातात आहे. आत्मनिवेदन म्हटलं म्हणून तरांड म्हटलंय, हा तुला दिला मी, घे, मी मला तुला दिलेला आहे. आय ऑफर्ड माय सेल्फ टू यू अनकंडिशनली. आमगंतच नाही, महाराज म्हणायचे अटीचं प्रेम प्रेम खरं नाही. नाही का, अटीचं प्रेम म्हणजे मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, श्रीमंत पाहिजे, आमचं पाहिजे, सुंदर नाही, मग प्रेम नाही. म्हणून अनकंडिशनल पाहिजे. आणि पुढचं जे ओळ आहे ना, अनुरागाचा निरुत्त होऊन पाणी ढाळ, पाय उतार. पाणी ढाळ म्हणजे पाय उतार पाहिजे. तर ते काय म्हणाले, त्यांनी काय शब्दांच आहे, तर ते जे निरुत्ता होऊन आहे ना, तर उडी मारली असा अर्थ दिला याच्यामध्ये. उडी मारली म्हणजे काय केली, जी सरकारी आपलं विद्यापीठाची ज्ञानेश्वरी आहे ना, त्यात त्यांनी दिलं असं बरं का. नाही, उडी मारली म्हणजे काय केलं, तर जे प्रेम गुंतलेलं आहे त्या प्रेमावरून उडी मारली. म्हणजे प्रपंचाचा जो अनुराग, आसक्ती, प्रेम आहे ते सोडून भगवंताकडे आला बरं का. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी साधनाच्या पायऱ्या सांगितल्या, सद्गुरूला शरण कसं जावं. मग शेवटी म्हणाले, जया ऐक्याची उतारा, बोधाचा जोडला तारा, मग निवृत्तीच्या पैल तीरा झेपावले. काय झालं मग, नदी ओलांडली, अजून ओलांडली नाही, झेप घेतली आहे, पाण्यात पडले जाण्याकरता. कोणच्या आला, इकडे प्रवृत्ती तिकडे निवृत्ती. म्हणून ध्यानात ठेवा, सर्व परमार्थाचं मर्म निवृत्तीमध्ये आहे. बाहेरून नव्हे, आतून कशाचीही आसक्ती नसणं, कशाचीही वासना नसणं ही निवृत्ती आहे. म्हणून ते ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवात म्हणलेले आहे, अहो सूर्याने कधी अंधकार पाहिलाय का, तरी त्याला तमारी नाव आलेलं आहे. तम म्हणजे अंधकार, त्याचा शत्रू. अहो शत्रू म्हणलं म्हणजे समोरासमोर लढाई ना, म्हणजे त्याला मारणार तुम्ही. तर यांनी शत्रू कधी पाहिलाच नाही आणि त्याला तमारी. तसं माझ्या गुरुने प्रवृत्ती कधी पाहिलीच नाही, ती नाहीशी केलीच नाही, तरी त्याला निवृत्ती हे नाव आलंय म्हणाले. असा माझा गुरु आहे. तर सगळं परमार्थाचं मर्म असेल तर निवृत्ती झाली ना, तर त्या पलीकडच्या तीराला झेपावले. झेपावले म्हणजे ज्यांनी मारला एवढी पाण्यामध्ये. पण ते कसं आहे, ऐक्याच्या उतारा, त्या नदीमध्ये थोडासा उतार आलेला आहे, म्हणजे पाणी कमी झालेलं आहे. तर ते कोणतं, माझ्या गुरुशी माझं जे ऐक्य आहे हेच काय. मग त्याला नदीमधून चालून जाता येईल, त्याला पोहायची सोय जरूर नाही. उतारा, बोधाचा जोडला तारा. काय गंमत आहे बघा. त्याला आत्मज्ञान, बोध म्हणजे परमात्माच खरा आहे हा, हे त्याला खूप मिळाली. जगात दुसरं सत्य काही नाही, फक्त एक ते आहे, ते सत्य आहे. आणि सगळ्या परमार्थाचं सिद्धांताच्या दृष्टीने मर्म असं एक परमात्मा सत्य आहे, बाकी काही सत्य नाही. तो बोधाचा जोडला तारा आणि मग निवृत्तीच्या तीराला झेपावले. एकच उदाहरण सांगतो, उपरतीची वावी सेलत, सोहम भावाचे निथावे पेलत, मग निघाले अनकळीत निवृत्तीसाठी. अनकळीत म्हणजे कोणतंही संकट न येताना निवृत्तीच्या तटाला पोचतात. ते कसं आहे, उपरतीच्या वावी सेलत म्हणजे पोहताना हात मारतात ना, तर ते हात मारतात तो उपरती. उपरती म्हणजे उपरम, शांत शांत होत जातात. प्रपंचाची वासना कमी कमी होत जाते आणि तेच हात मारणं आहे. आणि मग पाण्यावरती तरंगतात. तो तरंगण काय, सोहम भावे पेल, मी तोच आहे, सोहम हा अनुभव येतो आणि त्याच्यात पोहत निवृत्ती तटाला पोचतात. मग येणे उपाय ये मज भजले, ते हे माझी माया तरले, परी आईसे भक्त विपाहिले बहुवच नाही.
असे जे माझे भक्त आहेत ते परतीला गेले, पण असे फार थोडेच असतात, ते फार नाही. मग ते पुढे विषय तो पुढच्या रविवारी सांगा. जानकी जीवनस्मरण जय जय राम, भूपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम भूपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम भूपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. जानकी योगाचं तर कशी नाही त्याने सांगितलं. अर्जुनाने एक प्रश्न काढला गीतेमधला, हा फार महत्वाचा विषय आहे. तो कोणता? पुनर्जन्माचा. तो भगवंताने कसा घातलाय बघा. अर्जुन असं म्हणाला, भगवंता अरे आतापर्यंत आम्हाला योगाची काही माहितीच नव्हती, आता म्हणली तू समजून दिलंस, आता आम्ही करू. पण म्हणाला एक संशय आहे. आम्ही अभ्यास करीत असताना आमचा अभ्यास पूर्ण झाला नाही आणि मृत्यूचा समय आला, अंतकाळ आला, तर आतापर्यंत केलेले वाया जाईल का? अरे नाही नाही नाही. गीतेमधला हा मोठा श्लोक आहे, नाही कल्याण कश्चित दुर्गती दात गच्छति. भगवान सांगतायत नाही, तू केलेले वाया जाणार नाही. तर काय होईल? जसं एखाद्या मासिकामध्ये कादंबरी आहे बरं का, तर मागच्या अंकावरती जिथे थांबले तिथून पुढे सुरू. आपण म्हणतो मागील अंकावरून पुढे सुरू. तसं या जन्मी तुम्ही जे कमावलं आहे ते म्हणजे पुढच्या जन्मी तुम्हाला येईल आणि तिथून पुढे चालेल. बरं, हा त्याने उत्तर दिलं. मग ते मी काय ते सांगतो पुनर्जन्माचा. आता अर्जुनाची ती शंका सांगतो बरं का. म्हणाले परी आणि एक गोसाविया मग संशय असो साविया. साविया म्हणजे सहज, गोसाविया म्हणजे स्वामी. गो म्हणजे इंद्रिय, स्वामी म्हणजे मालक. तेव्हा गोसावी म्हणजे जो इंद्रियांचा स्वामी आहे तो. बरं का. आता गोसावी म्हणजे तुम्ही माहिती ते काय असतात ते बरं का. ते स्वामी कसले दासच असतात इंद्रियांचे. तेव्हा भगवंता मला एक सहज संशय आला, विचारतो तो तू वाचून फेडावया समर्थ नाही. तुझ्या वाचून कोणी हे संशय सोडणार नाही, कारण हे अतिंद्रिय आहे. हा संशय